भगत मॅडम, आपणास अशी विनंती करतो की आपण येऊन थोडक्यामध्ये मार्गदर्शन करा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. अखंड विश्वाला शांतीचे संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला माझं सतशः अभिवादन. बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माझा कोटी कोटी प्रणाम. आणि ज्या ज्या महामानवांनी या देशासाठी आहुती दिली, बलिदान दिलं, योगदान दिलं, शहीद झाले, अशा संपूर्ण महापुरुषांच्या प्रतिमेला माझं कोटी 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 प्रणाम. माता रमाई, माता भीमाई, माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता अहिल्याताई होळकर, माता जिजाऊ, माता महामाया, माता यशोधरा या संपूर्ण महामातेच्या प्रतिमेला माझं सतशः अभिवादन. आज दिनांक 21/4/2025 ला आंबेडकर नगर मध्ये आजचा हा दिवस अविस्मरणीय दिवस आहे. मी या एरियामध्ये 8 वर्ष 2 महिने अंगणवाडी सुपरवायझर म्हणून काम केले. मी या गावाला, दुसऱ्या गावाला 1.5 महिन्यातून एकदा जायची, 2 महिन्यातून जायची, परंतु हे गाव जवळ असल्यामुळे महिन्यातून 2दा येत होती. या गावातील म्हणजे या माझ्या रेकॉर्डला मालागुडम म्हणून होतं, पण या आंबेडकर नगरमध्ये मी जेव्हा ही वेळ होत होती आणि इथले जे आमच्या व्यंकटी बोरकुटे साहेबांसारखे, नंदेश्वर मेश्राम सारखे आणि त्यांचे काही सहकारी या गावातले काम करायचे. मी 2-3 वर्ष बघितलं, विचारलं माझ्या अंगणवाडी सेविकेला, यांचं बांधकाम रात्र होते, म्हणजे मी दिवसा कधीच बांधताना बघितलं नव्हतं. आणि मग मी एक दिवस बोरकुटे सरांना सहज गेली, यांनी रेती टाकत होते. मी म्हटलं, यांनी म्हटले की आम्ही हे गावकरीच, आम्ही दिवसभर काम करतो आणि रात्रोच्या वेळे इथे या विहाराचं काम करतो. मला वाटलं मी काही तुम्हाला सहकार्य करू शकतो का. तुम्ही मला आतापर्यंत माझ्यासमोर तुम्ही पावती पण ठेवली नाही, माझे 5-7 वर्ष झाले. तेव्हा बोरकुटे साहेब आणि नंदेश्वर मेश्राम साहेब म्हणाले, मॅडम तुम्ही स्वइच्छेने जर तुम्हाला द्यायचं असेल, सहकार्य करायचं असेल तर करू शकता. आणि मी या आंबेडकर नगरमध्ये माझे पती BT भगत वनपाल यांच्या मूर्ती शेष निमित्ताने तथागत भगवान बुद्धाची मूर्ती मी दान केली. 5 वर्षानंतर म्हणजे 6 वर्षानंतर आज त्या मूर्तीचं अधिष्ठान झालेलं आहे. यदाकदाचित मधल्या काळामध्ये मी थोडं बोरकुटे सरांना म्हटलं, तुमच्याच्याने होत नाही का बा, मी जे काही तांदळाचा खर्च आहे ते मी उचलतो, परंतु मूर्तीचं स्थान जिथं आहे तिथं ठेवा. परंतु होऊ शकते त्यांना आर्थिक जळणघळण जुळत नव्हती. आणि आज हा या आंबेडकर नगरचा अविस्मरणीय दिवस आहे. आज